हां, विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल आपण ऑप्टिक्समधल्या 4 फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम घेतला होता. एकच प्रॉब्लेम होता ज्याच्यामध्ये आपण 14 MCQ आणि 9 प्रॉब्लेम 2-2 मार्काचे घेतलेत. आज परत मी तुमच्यासमोर 4 फॉर्म्युले ठेवणार आहे आणि तसाच एक प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये की 14 MCQ असणार आहेत आणि 9 बोर्डाचे प्रॉब्लेम असणार आहेत 2-2 मार्काचे. असा एक चांगला प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये तुम्हाला 14 MCQ पूर्ण होतील आणि 2-2 मार्काचे 9 प्रॉब्लेम आपले तयार होतील असा MCQ आपण तुमच्यासमोर किंवा प्रॉब्लेम घेऊन येत आहोत. तर कुठले फॉर्म्युले आपल्याला वापरायचे ते पहा. पहिला फॉर्म्युला जो आपण आज वापरणार आहोत तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम इज द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याच्यावरून आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढणार आहोत. R इज इक्वल टू साइन इनवर्स साइन I डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दुसरा फॉर्म्युला आपण बघणार आहोत 3 नंबरचा. तो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम इज द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. आणि चौथा आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युला आज बघणार आहोत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम इज द रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर टू वेवलेंथ ऑफ लाईट इन मीडियम. आणि 5 नंबरचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण आजच्या प्रॉब्लेममध्ये पाहणार आहोत. ते आहे अँगल ऑफ डेव्हिएशन ॲट रिफ्रॅक्शन दॅट इज अ डेल्टा इज इक्वल टू I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स मायनस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अशा या 5 फॉर्म्युले आपण प्रॉब्लेममध्ये वापरणार आहोत. तर तो प्रॉब्लेम कसा आहे तो आपण या ठिकाणी बघूया. वेन अ रे ऑफ लाईट incident on surface of glass and then water. बघा, पहिल्यांदा तो ग्लासवर आदळतोय आणि नंतर तो वॉटरवर आदळतोय. मेकिंग an angle of 30 degree with a surface. The refractive indices of glass and water are 3/2 and 4/3 respectively. Find the angle of refraction in a glass and in a water. Find the angle of refraction in a glass and water. Also find the angle of deviation in a glass and in water. Find the velocities of light. In a glass and water.
find the wavelength of light in a glass and water if velocity of light in air is 3 × 10⁸ meter per second and wavelength of light in air is 6000 angstrom unit. 6000 angstrom unit हा असा मोठा प्रॉब्लेम, ज्या प्रॉब्लेममध्ये मी सांगितलं तुम्हाला की बोर्डाचे जवळपास 9 प्रॉब्लेम आहेत आणि MCQ हे जवळपास 14 ते 15 MCQ याच्यामध्ये आहेत. हा प्रॉब्लेम आपण घेतो आहे. तर तुमच्यासमोर मी प्रॉब्लेम ठेवलेला आहे. आता आपण या प्रॉब्लेमचा पहिल्यांदा गिव्हन डाटा काढू आणि नंतर मग फॉर्म्युले वापरत आपण हा प्रॉब्लेम पूर्ण करणार आहोत. तर पहा काय काय दिलेलं आहे आपल्याला की रे ऑफ लाईटनी सरफेसला केलेला कोन दिलेला आहे. त्या कोनाला आपण पाहिलेल्या ऑप्टिक्समध्ये पहिल्यांदाच इंट्रोडक्शनमध्येच पाहिलं आहे. त्या कोनाला आपण अँगल ऑफ ग्लाइन्सिंग अँगल म्हणतो थीटा, तो आहे 30. म्हणून आय बरोबर काय येतं 90 मायनस थीटा म्हणजे 60 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास दिला आहे 3/2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिला आहे 4/3 आणि काढायला सांगितलं आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन ग्लास, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन वॉटर, अँगल ऑफ डेव्हिएशन इन ग्लास, अँगल ऑफ डेव्हिएशन इन वॉटर. बघा नीट 4 झाले. पुढं काय सांगितलं आहे हो की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ ग्लास, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, वेवलेंथ ऑफ लाईट इन अ ग्लास आणि वेवलेंथ ऑफ लाईट इन वॉटर. अजून 2 प्रॉब्लेम याच्यामध्ये तयार होऊ शकतात. एक चेंज इन व्हेलॉसिटी आणि दुसरा चेंज इन वेवलेंथ. चेंज इन व्हेलॉसिटी आणि चेंज इन वेवलेंथसुद्धा आपल्याला काढता येते. तर पहा आपल्याला दिलेल्यामध्ये अजून काय आहेत. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. बघा बाळांनो, आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेमवरून आपण हा गिवन डाटा काढला आहे. गिवन डाटा याचा अर्थ प्रॉब्लेमसाठी माहिती देणारा असा होतो. आता आपल्याकडं ही प्रॉब्लेमची माहिती मिळाली आहे. काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे हे पण आपल्याकडं आहे. आता आपण निवांतपणे प्रॉब्लेम करूया. मी सांगितल्याप्रमाणे या प्रॉब्लेममध्ये 14 MCQ आहेत असं मी सांगितलं आहे आणि 2-2 मार्काचे 9 प्रॉब्लेम आहेत असं पण मी सांगितलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जवळपास 5 किंवा 4 फॉर्म्युल्याचा उपयोग करतो आहे. तर हा आपला गिवन डाटा या ठिकाणी आहे. पहिल्यांदा आपण बघूया आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. This implies that R is equal to sin inverse
साइन आय अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. म्हणून इक्वेशन येईल आर इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 60 डिवायडेड बाय 3/2. दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 60 आपण नॅचरल साइन आपण शिकलो त्याच्यामध्ये बघू शकता. त्याची किंमत आहे 0.8660 डिवायडेड बाय 3/2. देअरफॉर साइन इनवर्स 2 इंटू 3 ना आपण डिवाइड करायलो 0.8866 येत आहे. त्याच्या पुढची स्टेप आपली येईल 2 ना आपण मल्टिप्लाय करतोय म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन अ ग्लास साइन इनवर्स 12 आणि 1 13, 8 दोन्ही 16 आणि 1 17, 8 दोन्ही 16 आणि 1 17 आणि 4 आणि 1 5 म्हणजे साइन इनवर्स 5772 असं आलं. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आपण नॅचरल साइन पाहिलेलं आहे. मी नॅचरल साइन तुम्हाला शिकवलं आहे. तर आपल्याला नॅचरल साइनचाच उपयोग करून साइन इनव्हर्स काढायचं आहे. साइन इनव्हर्स आपण कसा काढणार आहेत पहा. तर साइन इनव्हर्स काढत असताना जो साइन इनव्हर्स आपण काढणार आहेत त्याच्यासाठी आपण नॅचरल साइन्सचाच टेबलचा उपयोग करणार आहोत. फक्त प्रोसेस ही उलटी आहे म्हणजे किमतीपासून आपण डिग्री आणि मिनिटाकडे जाणार आहोत. 5773 कुठं सापडत आहे बघा. 5773 57 आपल्याला सापडलं आहे 5764. त्याच्यामध्ये जर आपण 9 ॲड केलं तर आपल्याला 5773 येत आहे. 35 डिग्री 12 आणि 3 15 मिनिट हे आपलं उत्तर आहे. 35 डिग्री 15 मिनिट्स. आता अँगल ऑफ डेव्हिएशन इन ग्लास म्हणजे आय मायनस आर दॅट इज 60 डिग्री मायनस 35 डिग्री 15 मिनिट्स. इथं आपल्याला कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. याला मी 59 डिग्री 60 मिनिट्स लिहिते मायनस 35 डिग्री 15 मिनिट्स म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 24 डिग्री 45 मिनिट्स. हे आपलं आलं अँगल ऑफ डेव्हिएशन इन अ ग्लास. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आपला या ठिकाणी आहे आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन वॉटर काढायचं आहे म्हणजे इट इज इक्वल टू साइन इनवर्स साइन आय अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 60 डिवायडेड बाय 4/3 पा दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 60ची किंमत 0.8660 आहे डिवायडेड बाय 4/3. जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर 4 ना आपण डिवाइड करायलो आणि 3 ना आपण मल्टिप्लाय करायलो तर काय येईल साइन इनवर्स 3 इंटू 4 ना डिवाइड 0.2 1 2 राहिले रिमेन्स 26 झाले 6 5 म्हणजे साइन इनवर्स काय येत आहे 5 3 15 18 आणि 1 19 4 6
साईन इनव्हर्स 6495 आलं. आता 6495 आपल्याला नॅचरल साईनमध्येच पाहायचं आहे आणि किमतीपासून आपण डिग्री आणि मिनिटाकडे जाणार आहोत. 6495 6494 आलेलं आहे. 40 डिग्री 31 मिनिट येत आहे पहा. 40 डिग्री 31 मिनिट हा आपला आला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन वॉटर. आता अँगल ऑफ डेव्हिएशन इन वॉटर बरोबर काय येईल? I मायनस आर म्हणजे 60 डिग्री मायनस 40 डिग्री 31 मिनिट्स. याचं पण आपण कन्व्हर्शन करूया. 59 डिग्री 60 मिनिट्स मायनस 40 डिग्री 31 मिनिट्स. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी 19 डिग्री 29 मिनिट हे आपलं उत्तर येत आहे. 19 डिग्री 29 मिनिट हे आपलं अँगल ऑफ डेव्हिएशन इन वॉटर येत आहे पहा. तर पहा आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढलं आहे इन ग्लास आणि वॉटर. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ग्लास आणि वॉटरमध्ये जेव्हा काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन ग्लास हे लेस आहे वॉटरपेक्षा. त्याच्यानंतर आपण अँगल ऑफ डेव्हिएशन इन वॉटर आणि ग्लास पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्या अजून एक गोष्ट लक्षात येते. तर डेव्हिएशन काढून आपण ग्लास आणि वॉटरमधलं पण डेव्हिएशन काढलं. पुढं आपल्याला बघायचं आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर आणि ग्लास आपल्याला काढायचे. त्याच्यासाठी आपण 3 नंबरचा फॉर्म्युला वापरतो आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. त्याच्यावरून ग्लासमधली व्हेलॉसिटी बरोबर एअरमधली व्हेलॉसिटी डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 3 × 10⁸ डिवायडेड बाय 3/2 आपण ठेवलं. कॅल्क्युलेशन केलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास आली 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता वॉटरमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू velocity of light is the ratio of velocity of light in air to velocity of light in glass. म्हणून velocity of light in water बरोबर velocity of light in air divided by refractive index of water. If we have to put the values, that is 3 × 10⁸ divided by 4/3. Doing the calculation we get velocity of light in water is 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हटलं आहे म्हणजे वॉटरमधल्या आणि ग्लासमधल्या व्हेलॉसिटीमधला होणारा फरक त्याला आपण चेंज म्हणतो. चेंजला आपण डिफरन्स घेतो. CW - CG दॅट इज इक्वल टू CWची आपण किंमत ठेवली, CGची किंमत ठेवली, सबस्ट्रॅक्शन केलं तर डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटीज ऑफ लाईट इन वॉटर आणि ग्लास आलं आपलं 0.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हेवलेंथ काढायचे इन ग्लास आणि वॉटरमध्ये. तर या ठिकाणी पहा आपल्याला आपण 4 नंबरचा फॉर्म्युला वापरतो आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम इज द रेशो ऑफ velocity of light in air to velocity of light in medium. इथं medium आहे ग्लास म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास बरोबर वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर टू वेवलेंथ ऑफ लाईट इन ग्लास आलं. देअरफॉर द वेवलेंथ ऑफ लाईट इन ग्लास बरोबर वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण किमती ठेवल्या. एअरमध्ये वेवलेंथ आहे 6000 भागिले 3/2 3/2. कॅल्क्युलेशन केलं तर वेवलेंथ ऑफ लाईट इन ग्लास आली 4000 एंगस्ट्रॉम युनिट. पुढं आपण बघतो आहे आपल्याला वॉटरमधली पण वेवलेंथ काढायची आहे लाईटची. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर बरोबर वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन वॉटर. या फॉर्म्युल्यावरून आपण वेवलेंथ इन वॉटर बरोबर वेवलेंथ इन एअर डिवायडेड बाय
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर घेतो. किमती जर आपण ठेवल्या तर येतं 18,000 भागिले 4. कॅल्क्युलेशन जर केलं तर ते येतं 4500 अँगस्ट्रॉन युनिट. म्हणजे वेव्हलेंथ ऑफ लाईट इन वॉटर आली 4500 अँगस्ट्रॉन युनिट. चेंज इन वेव्हलेंथ म्हणजे वॉटर आणि ग्लासमधली जी वेव्हलेंथ चेंज झालेली आहे म्हणजे लॅम्बडा डब्ल्यू मायनस लॅम्बडा जी बरोबर 4500 मायनस 4000 अँगस्ट्रॉन युनिट मीन्स 500 अँगस्ट्रॉन युनिट. हे काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे. तर चेंज इन वेव्हलेंथ बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 500 अँगस्ट्रॉन युनिट. या ठिकाणी हे जे आपण प्रॉब्लेम केलेला आहे त्याच्यावरून जे कन्क्लुजन आपलं निघतं आहे ते आपण बघूया. पहिलं कन्क्लुजन आहे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर ही ऑलवेज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास असते. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज लेस दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास असतो. दुसरं कन्क्लुजन इथं आपलं निघालं आहे वेव्हलेंथ ऑफ लाईट इन वॉटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन वेव्हलेंथ ऑफ लाईट इन ग्लास. म्हणजे पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर लहान असेल तर व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ दोन्ही काय असतात मोठे असतात. हे आपण या ठिकाणी कन्क्लुजन काढलेलं आहे. हा सुद्धा MCQ परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या पद्धतीनं आपण जो प्रॉब्लेम घेतला ज्याच्यामध्ये 9 बोर्डाचे प्रॉब्लेम होते आणि 14 ते 15 MCQ होते. हे केवळ कोविड-19च्या प्रादुर्भाव आल्यामुळं तुमचा अभ्यास जो मागे पडतो आहे, कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, प्रॅक्टिस होत नाही, अभ्यास करावा वाटत नाही, या सगळ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी हे प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून ठेवत आहे. आपल्याला ते आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती मी तुम्हाला करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.